हाय, श्री स्वामी समर्थ. तर मी आज तुम्हाला पॉझिटिव्ह मोटिवेशनसाठी 4 पुस्तक सांगणार आहे. त्यातलं पहिलं पुस्तक आहे माझे जीवन हेलन केलं. त्यांनी छान अशा प्रकारे जीवनामध्ये अडथळे आल्यानंतर ते आपण कशा प्रकारे पार करायचं आहे हे त्यांनी सांगितलेले आहे. त्यांची दृष्टी जाते तर त्यांनी कशी सांगितले आहे, चिकाटीने प्रयत्न केल्यास आपल्याला जे हवं आहे ते आपण नक्कीच प्राप्त करू शकतो. आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींना कशा प्रकारे त्यांनी सामना केला. खूप कमी लोकांना त्यांच्या अनुभव विश्वाच्या बाहेरचं जग माहीत असतं. ते त्यांच्यात रममान असल्यामुळे त्यांना कधी काही नवीन सापडत नाही. त्यामुळे ते हा निष्कर्ष काढून टाकतात की त्यांच्या या छोट्याशा जगावर खरंच काही नाही आहे. आपण एखाद्या गोष्टीच्या आयुष्यात मजा चाकली असेल तर आपण ती शेवटपर्यंत विसरू शकत नाही, कारण जे आपल्या मनापासून आवडलेलं असते ते आपल्याला नकळत आपल्याला एक अविभाज्य भाग झालेला असतो. दुसरं पुस्तक आहे मैं गीता हूँ, दीप त्रिवेदी, भगवद्गीता की सायकोलॉजी पर एक अभूतपूर्व व्याख्या. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला जीवनाविषयी छान असे सांगितलेलं आहे. छोटं छोटं हे अर्जुन, यहाँ कोई संसार का परमात्मा मानकर जी रहा है तो कोई संन्यास को और गलत दोनों ही है. छान प्रकारे सांगितले. ज्ञानयोग व कर्मयोग 2 प्रकार के मार्ग आत्मज्ञानियों ने युगों से सुझा है और अर्जुन बात चाहे ज्ञान योग की या कर्मयोग की, अंत में दोनों आधार कर्म ही. त्यांनी अशा प्रकारे सांगितलेलं आहे की हे अर्जुन, जब जीवन अस्तित्व में ही कर्म से आया है तो कर्मों से तो किसी का यह छुटकारा ही नहीं. कर्म तो या चीटी से लेकर हाथी तक सबको करना पड़ता है. तुम्हाला हे पुस्तक वाचल्यानंतर खूप छान असं मोटिवेशन मिळेल, तर तुम्ही हे नक्की वाचून बघा. मैं गीता हूँ. 51 प्रेरणादायी चरित्रकथा जयप्रकाश झेंडे यांची आहे. ह्यातून प्रत्येक ह्याच्याबद्दल छान छान असं हे सांगितलेलं कथा संग्रह आहे. तुम्ही हे नक्की वाचा. विचार बदला, आयुष्य बदलेल. आदर्श कोण, विद्यार्थी की शिक्षक, जिवंत स्वयंप्रेरणा, छान छान अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. ह्यामधून पण तुम्हाला नवीन पॉझिटिव्ह गोष्टी मिळत जातील. तिसरं पुस्तक आहे जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज. हे पण छान आहे. तुम्ही लहान मुलांना सगळ्यांना वाचून दाखवू शकता. मला कमेंट करून सांगा नक्की तुम्हाला